आय होप आता निखिलला मी दिसेल. त्याला ऍड करूयात आपण पटकन, कारण ऑलमोस्ट आपला वेळ निघून चाललाय. हाय देवांश. चलो निखिल अनेबल टू जॉईन. प्लीज एकदा नेटवर्क चेक कर, कारण पुन्हा एकदा मला नोटिफिकेशन आलंय की यू आर अनेबल टू जॉईन. तुला रिक्वेस्ट पाठवतोय मी परत. चलो ओके. हाय. हाय, फायनली दिसलोय मी तुला. अजूनही तू दिसत नाहीये, पण मला मी दिसतोय. पण मगाशी आपण जेव्हा लाईव्ह गेलो होतो तेव्हा ते कट झाल्यानंतर आपण दोघेही दिसत होतो हे मला रिअलाइज झालं. ओके पण फाईन, मे बी नेटवर्क अजूनही मला इश्यू. दिसत नाहीये, पण हरकत नाही, तुझा आवाज मला येतोय व्यवस्थित क्लिअरली. चलो कोई बात नाही. बट मला असं हवं होतं की इंटरॅक्शन छान झालं असतं आय टू आय, जर मी तुला दिसलो असतो तर. ओके फाईन. काय आता सो सगळे तुला दोष हा आपला दोष नाही, हा झकरबर्गचा दोष आहे. त्यामुळे आपण संवाद साधू, मला काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल. इंटरव्ह्यू मी जस्ट केला त्यामुळे चालू शकतं. पण हे रेकॉर्ड होतंय त्यामुळे तू दिसशील. या हो हो. आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण दोघेही दिसतोय. सी आम्हाला दोघे दिसताय. मग तुम्हीच सांगा आम्ही दोघेही कसे दिसतोय. चल क्या बात आहे. सो निखिल, तुझं खूप खूप मनापासून स्वागत करतो स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स तर्फे. आणि खरं तर तुझं कौतुक करायचंय ज्या पद्धतीने तू फुलवंतीमध्ये काम केलंस. हॅट्स ऑफ टू यू बडी. थँक्यू सो मच. थँक्यू. सो मला एक सांग, लहानपणापासून तू ठरवलं होतं की तुला अभिनय ह्या क्षेत्रामध्येच जायचंय? हो अर्थात. आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं लहानपणापासूनच अगदी शाळेच्या स्नेहसंमेलनापासून मग हळूहळू मोठा होत गेल्यानंतर बालनाट्यांमध्ये, मग एकांकिका स्पर्धांमध्ये असं सातत्याने माझं काम सुरू होतं. लहानपणी गॅदरिंगमध्ये डान्स करायचो, मग काही नाट्यछटा करायचो, मग बालनाट्य करायला लागलो, आणि मग एकांकिका स्पर्धा, आणि पुढे हा सगळा प्रवास माझा सुरू झाला. साधारण मी 9वीत असताना हा निर्णय घेतला होता की मी बाय प्रोफेशन याच क्षेत्रात जाणार आहे. माझ्या घरच्यांचा त्याला विरोध होता, पण मी ठरवून या क्षेत्रात अगदी 9वीत असताना सुद्धा मी ठरवलं की नाही, मी जाईन तर याच क्षेत्रात जाईन, आणि त्या दृष्टीने माझी तयारी स्वतःची मी करत होतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मग घरच्यांचा सपोर्ट नाही तरी सुद्धा तू तिकडे वळालास? हो, म्हणजे 9वीत असताना घरच्यांना, आई वडिलांना असं वाटणं स्वाभाविक आहे की अरे तू लहान आहेस अजून, तुझ्या करिअरचा निर्णय घेण्या इतका तू मोठा नाही झालास, असं त्यांना वाटणं हे स्वाभाविक. पण त्यांना त्यावेळी माझ्या कामांमध्ये दिसत होता, मी स्पर्धेत बक्षिसं घ्यायचो. त्यांमध्ये मी जवळपास 500-600 प्रयोग केले होते बालनाट्यांचे. व्यावसायिकरित्या बालनाट्यांचे प्रयोग करायचो मी दर सुट्टीमध्ये.
म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा मी शाळेत असल्यापासूनच काम करायला लागलो होतो. म्हणजे तेही एक विषय. त्याचं कौतुक होतं त्यांना, पण शिक्षण महत्वाचं आहे आणि मग शिकून काहीतरी एक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एखाद्या वडिलांची इच्छा असतेच नेहमीप्रमाणे की शिकून यांनी काय बाबा इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं किंवा काहीतरी किमान बँकेत नोकरी करावी, असं एक सामान्य प्रत्येक मध्यमवर्गीय. आईवडिलांचं म्हणणं हेच असतं. हा, तर तसं त्यांची इच्छा होती. पण 10वी नंतर मात्र मी पूर्णपणे या क्षेत्रात व्यावसायिक नट म्हणून काम करायला सुरुवात केली. म्हणजे मी 2002 साली माझी पहिली मालिका केली ज्यात मी स्पॉट बॉय होतो. ओ वा. आणि 9वी 10वी तर होतच होतं, पण त्याच्यानंतर मी व्यावसायिक नाटकांमध्ये बॅकस्टेज करत होतो. त्याच्यानंतर कपडे पट करत होतो, टेपऱ्या होतो काही ठिकाणी. टेपऱ्या म्हणजे म्युझिक ऑपरेटर. ओके. तर अशीही कामं मी त्या काळात करायचो. म्हणजे पडेल ते काम आणि मिळेल ते मानधन या तत्वावर मी त्या काळात काम करत होतो. अर्थात तो उमेदीचा काळ होता, शिकण्याचा काळ होता. याही आधी बऱ्याच गोष्टी फॅमिलीच्या दृष्टीने थोडस शक्य होत नव्हतं आर्थिकदृष्ट्या. त्याच्यामुळे शिक्षण सुद्धा अर्धवट थोडंसं राहिलं त्या सगळ्या दरम्यान. पण शाळेत असतानापासूनच आर्थिकदृष्ट्या स्वतःची जबाबदारी स्वतःवर पडल्यामुळे आम्ही ती घेत होतो. जसं मी आता मगाशी उल्लेख केला की बालनाट्यात व्यावसायिक बाल कलाकार म्हणून काम करत होतो, ज्याचं मला मानधन मिळायचं आणि त्याच मानधनावर माझं शाळेचं शिक्षण, संपूर्ण वर्षाचा खर्च, असं सगळं आम्ही त्यावेळेस भागवायचो. आणि मग पूर्णपणे 10वी नंतर जॉबही केले. शाळेत असताना दूध टाकायचो मी, माझी दुधाची मिल होती. त्यामुळे कामाची कुठल्याच लाज कधीच बाळगली नाही. अगदी ऑटोमोबाईलच्या दुकानात काम करण्यापासून ते दूध टाकण्यापासून अनेक ॲक्वागार्ड वगैरे तुझं स्ट्रगलिंग फेज होता लहानपणी. सगळं केलंय. आणि हे करत असताना एक जबाबदारी अशी होती की आर्थिक दृष्ट्या घराची पण जबाबदारी, स्वतःची पण जबाबदारी होती. पण आत एक अभिनेता जो आहे, ज्याला घडवायचंय, पुढे जाऊन आपल्याला बाबा ह्या सगळ्या मोठ्या कलाकारांसारखं काम करायचंय, ही एक मला इच्छा होती. त्याच्यामुळे मी जसं म्हटलं तसं स्पॉट बॉय पासून अनेक कामं मग या क्षेत्रात मी करत गेलो. की मला ते तिकडे मला त्रास व्हायचा. जॉब करताना, कुठेतरी काहीतरी काम करताना खूप त्रास व्हायचा, खूप रडायचो मी एकटा. आणि म्हणजे असा एक इन्सिडेंट घडला होता की एका घरात मी ते प्युरिफायर विकायला म्हणून गेलो होतो दुपारचं, आणि एका काकूंनी मला अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्या त्या. अरे बाप. आणि ज्याचं मला वाईट नाही वाटलं, पण त्यांचा राग नाही आला. चूक माझी होती कदाचित, मी चुकीच्या वेळेत ती वस्तू विकायला त्यांच्या घरात गेलो असेल. पण तिथून आलो आणि एका बागेत जाऊन शांतपणे बसलो. आईने डबा दिला होता करून, आणि तो डबा खायची सुद्धा इच्छा झाली नाही. मी ढसाढसा रडलो. सारसबाग, पुण्यामध्ये बऱ्याच जणांना माहित, सारसबागेत जाऊन बसलो, गणपतीच्या पाया पडलो. आणि तिथून या क्षेत्राचा खऱ्या अर्थाने श्री गणेश केला की बास, घरची जबाबदारी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आर्थिकदृष्ट्या आपल्याला स्वतःला घरची पण जबाबदारी सांभाळायची, पण या क्षेत्राशी, आपल्या कलेशी तडजोड नाही करायची. करायचं तर या क्षेत्रात काहीतरी करायचं. मग स्पॉट बॉम्ब आहे, मग जे मिळेल ते काम, पथनाट्य कर, हे कर ते कर. आणि असं करत 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 आज मी जो काही तुम्हाला दिसतोय तो देखील. बापरे. म्हणजे यार, एवढ्या मोठ्या कलाकाराच्या मागे, निखिलच्या मागे एवढं मोठं स्ट्रगल लपलंय, आज मला कळालं. निखिल, खरंच तुझं कौतुक आहे. स्ट्रगलचा उल्लेख करताना मला विशेष नोंदवावं असं वाटेल की प्रवीण तरडे या सिनेमाचे फुलबंदीचे जे लेखक आहेत, ते मित्र आहेत माझे. त्यांच्याबरोबर त्या काळात आम्ही पथनाट्य करायचो, देशभर कुठे 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 फिरायचो पथनाट्य करत, आणि मजा यायची. तर ते मित्र आहेत. आणि
त्यांची बायको म्हणजे स्नेहल तरडे आमची या फुलवंतीची दिग्दर्शिका आहे. ती आणि मी एकत्र राज्यनाट्य स्पर्धेत कामं केली. त्यामुळे ही अशी एक जुनी आठवण. उमेदीच्या काळातले हे सगळे आमचे मित्र. वा, आणि आज सोबत एक मूवी. खूप छान, खूप छान. आणि फुलवंती ना एक वेगळीच वाईब देतीये हल्ली सगळ्यांनाच. चला आता त्यातल्या मेन कॅरेक्टरकडे जाऊयात. बाईजा भूमिका ही तुला कशी मिळाली आणि तू कशी साकारलीस? मी आता जसं म्हणालो की उमेदीच्या काळातले हे आमचे सगळे मित्र. बरोबर. प्रवीण भिडे आज मराठी चित्रपट सृष्टीतलं खूप मोठं नाव. येस येस. उत्तम दिग्दर्शक, उत्तम लेखक, म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे नक्कीच, पण माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे. आणि त्याच्या एकांकिका बघून आम्ही अक्षरशः अवाक व्हायचो. आणि अफाट त्या काळात त्याच्या एकांकिका प्रसिद्ध होत्या पुण्यातल्या नाट्यवलयामध्ये, सगळ्यांना माहिती आहे. आणि एकत्र त्यावेळेस काम करत होतो. स्नेहल तरडे त्यांची बायको ही माझी मैत्रीण. तिच्याबरोबर राज्यनाट्य स्पर्धेत मी एकत्र काम केलंय. राज्यनाट्य स्पर्धेत ती माझी हिरोईन होती. तिचं पहिलं 2 अंकी नाटक ते होतं ज्याच्यामध्ये मी काम केलं होतं. आणि मग त्याचे आम्ही व्यावसायिक पण नाटकात बरेचसे प्रयोगही केले. अशी ती उमेदीच्या काळातली आमची मैत्री. साधारण 20 वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. 20 वर्षांनंतर आम्ही एकत्र मध्ये आधी आमची कायम भेट, फोन कॉन्टॅक्ट, इतर एकत्र भेटणं वगैरे असायचं. मी माझ्या कामात मुंबईमध्ये बिझी होत गेलो. टेलिव्हिजन करतोय, व्यावसायिक नाटकं करतोय. ते त्यांच्या कामात लेखक म्हणून काम त्यांचं चालू होतं. मग एकदम मुळशी पॅटर्न सारखा सिनेमा, देऊळबंद सारखा सिनेमा, मग धर्मवीर सारखा सिनेमा, असं इतकं छान काम करत असताना अचानक एक दिवस आमचा मित्र रमेश परदेशी त्यांचा मला फोन आला की स्नेहल दिग्दर्शक म्हणून पहिला तिचा सिनेमा करतीये, ज्यात तुला एक रोल आहे. बायजा नावाची भूमिका आहे. बाबासाहेब पुरंदरेंची कथा आहे, त्यातला तो नाचा आहे. एवढंच ऐकल्यानंतर स्नेहल दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करते ह्यात मला सगळ्यात मोठा आनंद होता. आपली मैत्रीण एवढ्या छान पद्धतीने मोठ्या स्केलवर दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करते. मी काय रोल असेल तो दे. पण नंतर जेव्हा ते रोलही सांगितला तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. कारण बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल अतीव आदर आहे पहिल्यापासून. लहानपणी मी जाणता राजामध्ये जाणता राजाच्या नाटकामध्ये, जाणता राजा या नाटकामध्ये बाल शिवाजी करायचो. तर महाराजांची भूमिका मी त्यावेळेस बाल शिवाजी करायचो. तर त्यावेळेच्या आमच्या आठवणी आहेत. बाबासाहेबांच्या घरी लहान असताना एकदा सहज त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता. फुलवंती या गोष्टीचा, कथेचा, त्यांच्या या कादंबरीचा उल्लेख केला होता. आणि थोडंसं जिस त्यांनी त्या कथेचं ऐकवलं होतं. आणि ते ऐकल्यानंतर इतकं मी भारावून गेलो की बाकीच्या पण गोष्टी, शिवचरित्र वाचून काढलं त्यांनी आपल्या समोर आणलेलं. तर पण ही गोष्ट पण वाचायची असं एक मनात होतं. मग थोडंसं मी कॉलेजला असताना का कधी कॉलेजमध्ये असताना वगैरे मी ही गोष्ट वाचली होती. आणि अचानक जेव्हा ह्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा मला बाबासाहेबांचे ते शब्द कानावर आले. त्यांचा तो आवाज घुमत होता. त्यांची खास शैली आहे. त्या शैलीतला, त्या गोष्टीतला, कथेतला तो बायजा जसा त्यांनी रंगवलाय ना, तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि मी नाही म्हटलंच नाही आणि डायरेक्ट एक दिवस आधी नुकतेचसाठी सेटवर गेलो. नाही, कारण काय झालं, ज्यावेळी तुला त्या रूपात बघितलं, म्हणजे प्रत्येक लावणीमध्ये आपल्याला नाचा दिसतो. आणि दी निखिल राऊत नाचाची भूमिका साकारताना लोकांना ते खूप वेगळं वाटलं, शॉकिंग वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं ते आपलंसं वाटलं. सो तू हे जे ते लचक म्हण, त्या बोलण्याची पद्धत खूप वेगळं आहे. तर ते तू कसा शिकलास आणि कसं केलंस? मी काही शिकलो नाही किंवा 15 दिवस जाऊन मी त्या लोकांमध्ये बसलो नाही, अभ्यास केला नाही, एका खोलीमध्ये स्वतःला कोंडून असं काही करत नाही. मी माझी कामाची पद्धतच नाही. मी शूटिंगला जातो, सेटवर मला काय वाक्य ती द्या आणि मी परफॉर्म करतो. ही माझी कामाची पद्धत आहे. तो म्हणजे तू फक्त डायलॉग्स वाचले नाही, त्याची भूमिका समजून घेतली? माझ्या डोक्यात सुरू होते ना. मी जसं म्हटलं की बाबासाहेबांनी लिहिलेली ही कथा माझ्या कानात, त्यांचे शब्द माझ्याकडे आता मी शोधून काढली. आणि मी कुठले शब्द
खास तुम्हाला सांगण्याकरता मी माझ्या आता ह्या सेशनमध्ये मी ठेवली माझ्याजवळ, की त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की सगळ्या फुलवंतीचा ताफा पुण्यामध्ये अपावळण चौकातनं वगैरे असा जातोय, आणि ह्या सगळ्यामध्ये एक नाजूक पोरगा जरीची लखनवी टोपी घातलेला, अंगात अशी जरी मखमलीची पेशावरी मिरजाई घातलेला पोराचं रूप होतं कोवळ्या कबुतरासारखं. तो पोर त्या 3 पोरींसारखाच हसत होता, मुरकत होता, डोळे मिचकावीत होता, पोरींशी तो सलकीने वागत होता. त्याची झुलपट टोपी बाहेर झुकत होती. तो साडी नेसला असता तर तिघी चौथी शोभला असता. डोळ्यात काजळ, तोंडात पान, उडत्या भिवया, नखरेल चाल, कमरेत लचकणं आणि मानेत मुरडणं असा या कबुतराचा आणि त्या मैनांचा ढंग होता. असा इतकं छान वर्णन त्या गोष्टीतच आहे. त्यामुळे वेगळं काही अभ्यास आणि हे असं करण्याचं काही हेच नाही. तुला वाटली नाही, कारण लहानपणी कानांवर पडलेले शब्द तुला ते सत्यात उतरावचे होते, बस एवढेच. हा, आणि आणखीन एक विशेष म्हणजे की प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे या दोघांनी इतकं छान स्क्रिप्ट ते बांधलं होतं. खूप सुंदर स्क्रीन प्ले याचा रचलाय की गोष्ट बाजूला राहते. गोष्ट तर आहेच आहे, मूळ कथा उत्तमच आहे, त्याचा गाभा खूप छोटा आहे, पण सिनेमात रूपांतर करताना ती खूप छान विस्तृत पद्धतीने फुलवली आहे आणि अव्यक्त प्रेमाची अशी गोष्ट तुमच्यापर्यंत मांडली. भाईजा हा एक त्यातला एक भाग झाला, पण संपूर्ण सिनेमा पाहताना तुम्हाला ती अव्यक्त प्रेमाची गोष्ट, त्या फुलवंतीची आणि शास्त्री बुवांची ही गोष्ट तुम्हाला डोळ्यासमोर उभी राहते. आणि मग या कथेच्या निमित्ताने येणारा तिचा एक मित्र, तो तिच्या सावलीसारखा तिच्या पाठीशी उभा आहे कायम. कथेत त्याचे बरेच वेगळे हे आहेत, पण प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडेंनी खूप त्याचं क्राफ्टिंग इतकं छान केलंय की अनेक सीन मध्ये तुम्हाला तो तिच्या सोबत दिसेल. बरोबर. पण ते दिसताना तुम्ही त्याच्या डोळ्यात जर नीट पाहिलं तर त्याच्या डोळ्यात फुलवंती बद्दलचं एक विशेष प्रेम, एक विशेष आपुलकी तुम्हाला जाणवेल. अगदी धाकट्या बहिणीसारखी, मुलीसारखी, मैत्रिणीसारखी, तिला जीवापाड जपणारा असा तो एक बापाची माया त्याच्या डोळ्यात तुम्हाला दिसेल. आणि हक्कानी त्या सगळ्या गोष्टी तो करतो, आणि तितक्याच हक्कानी ती सुद्धा त्याला कानाखाली मारते एका सीन मध्ये. तेच तो एक सीन आहे, मला त्याबद्दलही विचारायचंय की एवढ्या सुंदर मुलीकडनं कानाखाली येणं, सो तो एक सीन होता, पण तरी कसं वाटलं होतं त्यावेळी की यार हा सीन मला, अरे नाही, तो फारच भन्नाट सीन झाला. म्हणजे सेटवर ऍब्सोल्युटली आम्ही कधी त्या संपूर्ण चित्रीकरणाच्या काळात माझं आणि प्राजक्ताचं बोलणं झालं नाही, हे विशेष. ओ बापरे. म्हणजे आमच्या तोडून एकमेकांबद्दल एकही शब्द आमच्या सेटवरती, म्हणजे हाय हॅलो गुड मॉर्निंग याच्या पलीकडे आम्ही एकमेकांशी बोललोच नाही. कारण ती तिच्या कॅरेक्टरच्या थॉट प्रोसेसमध्ये, मी माझ्या कॅरेक्टरच्या थॉट प्रोसेसमध्ये. आणि मराठी सिनेमा म्हटल्यानंतर अनेक गोष्टी असतात की एका वेळी 2 सीन 3 सीन सातत्याने तो सगळा चंक, शूटिंग लोकेशन्स तुमच्याकडे जी अवेलेबल आहे त्या दिवसापुरती, पाऊस पडतोय, त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये तो सीन आपल्याला उरकायचा आहे, मग पुढे लोकेशन अवेलेबल नसेल, काही आर्टिस्ट अवेलेबल नसतील, अशी खूप व्यवधानं असतात. त्यामुळे ते पटपट 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 सगळं करणं हे क्रमप्राप्त असतं. आणि म्हणून मग सेटवर इतर काही टाइमपास, जेवणाच्या वेळेस आम्ही काही शिल्लक गप्पा चेष्टा मस्करी आमच्या मित्रांची वगैरे चालायची, पण ती तिच्या भूमिकेत असायची, तिचं ते चालू असायचं. त्यामुळे मी तिला डिस्टर्ब केलं नाही, कारण कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात अशी टायटल रोल मधली भूमिका मिळणं हे काय आता कलाकाराचं नशीब असतं, आणि तिला ती मिळाली होती. त्यामुळे तिला मी अजिबात डिस्टर्ब केलं नाही. ती तिच्या याच्यात तू राहा, तू कॉन्सन्ट्रेट कर, आम्ही मित्र आहोत, आपण नंतर बोलू, गप्पा मारू. ती कॉन्सन्ट्रेट करत होती तिची भूमिका. पण ह्या सीनचा आम्ही हार्डली एक रिहर्सल केली असेल, कानाखालीची जो सीन होता. आणि त्यात सुद्धा आम्ही त्या रिहर्सल मध्ये एकमेकांना कानाखाली मारली नव्हती, तिने मला कानाखाली मारली नव्हती. सीन जेव्हा डायरेक्ट टेक झाला तेव्हा ती कानाखाली इतकी परफेक्ट आली की माझ्या गालाला सुद्धा टच नाहीये, पण ते टायमिंग मॅच
झालं, असं ते आहे. सो तो गिव्ह अँड टेक, आय कॉन्टॅक्ट असेल तर तो गिव्ह अँड टेक आपोआप होतो. नाही खरंच तो सीन खूप भारी होता आणि प्रत्येकाला तो आवडला. मला आवर्जून माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं होतं की प्रशांत, निखिलला ह्या सीनच्या मागची गोष्ट विचार. सो थँक्यू सो मच, तू हे सांगितलंस आम्हाला. तो हक्काने सांगतो तिला की जाऊ दे, झालं गेलं विसरून जा, आपण हे गाव सोडून निघून जाऊ. पण बरोबर. तिचा तो अहंकार आहे, तिचा तो इगो आहे, तिचा तिचा सौंदर्य. ऍटिट्यूडच खूप भारी होता पूर्ण मूवीमध्ये. आणि त्या ह्याच्यात तू सांगू नको मला, आणि ती कानाखाली मारते आणि घे वाजवायला. पण तिला तो राग आला. एखाद्या बरोबर. कलाकाराला त्याची कला सादर करत असताना जर कोणी अशा पद्धतीने बोललं तर त्याला त्याला प्रचंड राग येतो. मध्यंतरी असाच एक कुठला तरी कार्यक्रम होता आणि आमचा मित्र राहुल देशपांडे त्या कार्यक्रमात गात होता, आणि तो गात असताना कोणीतरी बॉलिवूडचा एक मोठा नट आहे आणि त्याला ते गाणं त्याचं थांबवायला सांगितलं, तर त्याला तो राग आला. आणि मला राहुल देशपांडेचं कौतुक वाटतं की तो म्हणाला की ठीक आहे, मी थांबतो, तो कार्यक्रम पण थांबला. नाही तर 20 मिनिटं त्यांना थांबवा, मी माझं गाणं पूर्ण करतो, त्याच्यानंतर त्यांना बोलवा. बाप, एकदम मस्त. बरोबर. करेक्ट आहे ना, कलाकाराचा काहीतरी सन्मान ठेवणं अपेक्षित आहे हो ना. हो. कार्यक्रम आहे तरी काय, हल्ली अनेक राजकीय व्यासपीठांवरती बरेच कार्यक्रम होत असतात, कलाकारांना तिथे सन्मानाने बोलवलं जातं, पण तो सन्मान टिकवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तसाच ते कलाकाराकडे असतं की आपला मान आपण जपायचा. आणि मला ते फार आवडलं. राहुल देशपांडे ते सांगितलं की नाही, मी माझं गाणं संपवतो, मग तुम्ही त्यांना स्टेजवरती त्यांना काय बोलवायचं, तुम्हाला हात हलवायचं, त्याच्यासाठी बोल. आणि शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम, राहुल देशपांडे सारखा एवढा मोठा गायक तिथे बसतो, असं तो एक ह्या निमित्ताने मला सांगायचं होतं. सेम तिचा अपमान होतो आणि मग ती घरी आल्यानंतर तिचं हे होतं आणि ती त्या रागात नाचत राहते. पायातून रक्त येईपर्यंत ती नाचत राहते आणि आमच्या हातातून बोटातून रक्त येईपर्यंत आम्ही पखवाज वाजवत राहतो. बरोबर. नाही, एकदम उत्तम उत्तम. चलो. पखवाज मी काही शिकलेलो नाहीये, पण त्याच्यात मी पखवाज वाजवलाय आणि अरे बऱ्यापैकी. बाप, हा, म्हणजे हे तू जन्मदात सगळं शिकून आलेला आहेस असं म्हणायला काही हरकत नाहीये. सो गाईज, जेवढे बघतायत आम्हाला, त्यांनी टाळ्या वाजवा जरा. त्याला आभास निर्माण करणं गरजेचं असतं. तो आभास निर्माण झाला, तालाचा ज्ञान आहे त्याच्यामुळे तो ठेका पकडता आला. पण तो मूळ सिनेमामध्ये फार दिग्गज लोकांनी वाजवलेलं, तेवढं आपल्याला शक्य नाही ते. पण अभिनेत्याला हेच करणं की आपण एखाद्या सिनेमात जर एखाद्या सीन मध्ये जर खून करायचं तर करा, खून नाही ना करत. बरोबर. तो आभास निर्माण करतो आपण. तो आभास निर्माण करता येणं, एका इंटरव्ह्यू मध्ये लता दिदी म्हणाल्या होत्या, एक खूप मोठी हिंदीतली अभिनेत्री नूतनजी, लता दिदी म्हणाल्या होत्या की सिनेमा पाहताना हा आवाज माझा आहे असं वाटत नाही, त्या नूतनजी गातायत असं वाटतंय. ही कॉम्प्लिमेंट गान सरस्वतीने नूतनजींना त्यावेळेस दिली होती की मी गाते हे मला वाटतच नाहीये, इतकं सुंदर अफाट त्या गाण्याचा अभिनय करतायत नूतनजी. म्हणजे तो आभास निर्माण करतायत. ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे नूतनजींना. येस, खरंच. तो आभास निर्माण झाला ना की त्या गातायत. आपल्याला असं वाटतं की अरे बाबा हिरोईन गाते, सेम की मी वाजवतोय. हा आभास निर्माण करणं हे कलाकाराचं काम आहे. बरोबर. आणि तीच पोच पावतीये एखाद्याकडनं आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळणं. म्हणजे अगदीच असं सांगायचं झालं की मी जसं खलनायकी भूमिका सिरियल मध्ये बऱ्याचशा केल्या, तर बऱ्याच जणांना असं वाटायला लागतं की अरे हा असाच आहे. बरोबर. याच्यावर मला एक बोलायचंय तुला. तुझी एक सिरियल होती झी मराठीवर, तू तिथे मी. हो. त्यात काय ऍक्टिंग केली आहे सर तू, बाप रे. म्हणजे आमच्या घरात ती सिरियल आवर्जून बघितली जायची आणि त्यातलं तुझं, तू आलास की आमच्या घरातल्यांचे सगळे चेहरे
त्यांचं एक्सप्रेशन, बापरे. माझी इट्स थोडं पर्सनल, माझी आत्या आहे, आत्याला ती सिरियल खूप आवडायची. लाईक जस्ट 8 months बिफोर ती ह्या जगातनं तिने निरोप घेतला. पण तिची फेवरेट सिरियल होती निखिल ती तू तिथे मी, आणि त्यातला जो तुझा रोल होता, तू आलास की तिला राग यायचा, आला हा आला हा, ती अशी करायची. पण खरंच त्या आशिष असं त्या कॅरेक्टरचं नाव, तू तिथे मी बघती भूमिका. आणि मंजिरीचा तो एक मित्र होता कॉलेजमधला, आणि तो त्या सत्यजित आणि मंजिरीच्या आयुष्यात त्याचं एकतर्फी प्रेम होतं तिच्यावर. आणि मग त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत होता तो. मग तिच्या वडिलांनी त्याचा पाय तोडला आणि मग तो लंगडा झाला. आणि तो लंगडत अख्खी ती सिरियल. खरं तर ह्या सिरियलचा किस्सा असं सांगायचा की ही 8 भागांपुरतं ही भूमिका होती माझी. ओके. 8 एपिसोड ही भूमिका होती. मला जेव्हा विचारलं तेव्हा मी म्हणाला 8 एपिसोड पुरती भूमिका म्हणजे काय, म्हणजे बघ म्हणजे तू करणार असशील तर आम्हाला आवडेल. 8 बरं ठीक आहे, सांगा मला. मग मी जेव्हा गोष्ट ऐकली सिरियलची, की विश्वास असेल तर नाती टिकतात, अशी त्याची बरोबर टॅगलाईन होती. विश्वास असेल तर नाती टिकतात. मग कोणामुळे विश्वास उडतो त्यांच्या दोघांमध्ये? तर ह्या पात्रामुळे, आशिषमुळे. म्हणजे लिहून देतो ही हे कॅरेक्टर 8 एपिसोडचं नाही, एक्सटेंड होईल. 8व्या आणि अक्षरशः 8व्या एपिसोड नंतर मला आमच्या निर्मात्यांचा निर्माते भेटले सेटवर. ते म्हणाले तेरा कॅरेक्टर बढ़ गया. प्रचंड आवडले लोकांना कॅरेक्टर. आणि हे म्हटलं मला माहित होतं हे काही 8 एपिसोडचं कॅरेक्टर नाहीये. मी 427व्या एपिसोडला मेलो त्या सिरियलमध्ये. 427व्या एपिसोडला शेवटी मारून टाकलं त्या आशिष या भूमिकेत. बरोबर. आणि अशी ती त्या आशिषची गोष्ट. नाही, ती सिरियल खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे माझ्या घरात ती बघितली जात होती, तुला बघत होते सगळे. सो आणि मला दीच्या त्या ह्याच्यात नामांकन होतं. आणि रमेश भाटकर आता ते नाही आहेत आपल्यामध्ये, पण त्यांनी रमेश भाटकरांनी त्याला मारलेलं असतं ना, त्याचं लग्न झालेलं असतं. आणि त्यावेळेस ते नाव अनाऊन्स करताना ते सांगत होते की महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक, असं जे ते आलं होतं त्याच्यावर. अरे हा खलनायक नाही, हा खळी नायक आहे असं म्हणून महाराष्ट्राचा खळी नायक असं त्यांनी माझा विशेष उल्लेख केला. त्यामुळे मला ते स्मरणात आहे काय. खरं तू डिझर्व करतो. म्हणजे पर्सनली एवढा भारी नट आमच्या समोर असतो. सो थँक्यू. चलो, खूप गप्पा झाल्या, जरा आता फन झोन मध्ये आपण जाऊयात. अरे बापरे, बरं. तो आता लक्ष देऊन तुला ऐकायचंय. आता आहे टंग ट्विस्टर गेम. गाईज, मला आपल्या व्ह्युअर्सला एकच म्हणायचं की तुमचे प्रश्न रेडी ठेवा. तुमचे प्रश्न सुद्धा आपण निखिलला विचारणार आहोत, तोच त्याचे उत्तर देईल. निखिल, आर यू रेडी? येस. चलो, ऐकायचंय. अगदी 3 वेळा तुला हे म्हणायचंय. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूंछ उटकी. परत एकदा रिपीट करतोय. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, हा, आणि ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूंछ ऊंट की. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंट की पूंछ ऊंची. बरोबर. चल, परत एकदा ट्राय कर. चुकलं, लास्टला चुकलास. ओके. म्हण. ऊंट ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पीठ ऊंची पूंछ ऊंट की. बरोबर. हा, आता बरोबर आलंय. टाळ्या वाजवा गाईस. पीठ ऊंची, ऊंची पूठ ऊंची, ऊंची पूंछ ऊंट की. ऊंचा, ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूंछ ऊंट की. यस, जमलं. मस्त. आता हे लास्ट आपण, हे ऑलमोस्ट सगळ्यांना जमतं. कच्चा पापड, पक्का पापड. कच्चा पापड हे तुला आता 5 वेळा म्हणायचंय, बरं का? हा. कच्चा पापड,
पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड. चला, पापड तळलेला आहे निखिलनी. आता मी तुला एक देतो. हे यार नाही, तुमच्यासारखा नट नाही मी. मी तुला एक देतो. गळक मडक. काय, रिपीट कर. गळक मडक. गळक मडक. मळक फडक. मळक फडक. ओके. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या. गळक मडक आणि मळक फडक. ओके, ठीक आहे, करू सुरुवात. गळक्या मडक्याला मळक फडक गुंडाळलं आणि मळक्या फडक्यातून गळक मडक खाली पडलं. म्हणा. गळक मडक, मळक फडक, गळक्या मडक्यातून. गळक्या मडक्याला मळक फडक गुंडाळलं, मळक्या फडक्यातून गळक मडक खाली पडलं. मडक फुटलं. निखिल सर, मला जमणार नाही. माझा अपमान करू शकत. हिंदीत थोडस अवघड होऊन बसतं. मराठी दिलंच तर ते मराठी आपल्याला सगळ्यांना सोपं जातं. हरकत नाही, टंग ट्विस्टरच फार महत्वाचे असतात. बरोबर. आणि हाच तर अभिनेत्याचा रियाज आहे. तेच तर. आणि आम्हाला नाही जमत रे तुमच्यासारखं. तुम्ही ग्रेट लोक. असं नाही सगळ्यांना जमलंच पाहिजे असंही नाही, पण जमवलं तर खूप जास्त चांगलं. कारण आता आरजे म्हणून काम करताना किंवा तुमच्या इतर कामांमध्ये वावरताना तुमचं डिक्शन, तुमचं प्रोजेक्शन चांगलं राहावं. तुमचे शब्द चावून बोलल्यामुळे म्हणजे हर एक शब्द लोकांपर्यंत पोहोचण्याकरता असं काहीतरी बोलतात. अगदी सिरियल मध्ये पण अशाच पद्धतीने बोलतात हल्ली. तर ते तसं वाटू नये म्हणून सगळ्यांकरताच हा एक एक्सरसाइज चांगला आहे. चलो, अच्छी बात आहे. थँक्यू. एक आता लास्ट गेम. तुला इंग्लिशचे काही शब्द देणार आहेत. त्या इंग्लिश, हा ठीक आहे, थांब, मराठीकडे यायचंय तुला. इंग्लिशचा एक शब्द, तो शब्द मराठी तुला ट्रान्सलेट करायचा आणि ट्रान्सलेट केलेला शब्द कोणत्या अभिनेत्याचं नाव आहे हे तुला सांगायचंय. बापरे, हे फारच अवघड आहे. चला, करायचं सुरुवात. हो. पहिला शब्द आहे स्काय. आभाळ. नो. आकाश. बरोबर. आता एखादा अभिनेता आकाश म्हणून. आकाश ठोसर आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तोच माझ्या मनात होता. द नेक्स्ट वर्ड इज डिरेक्शन. दिग्दर्शक. डिरेक्शनला मराठीमध्ये दिग्दर्शन. दिग्दर्शन. नो. दिग्दर्शक काय म्हणतात? डिरेक्शन. अच्छा, दिशा. 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 दिशा पटानी है, जिसको पटानी उसको पटानी. क्या बात आहे. आणि आता रिव्होल्युशन. 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 क्रांती. क्या बात है. और हिरोईन कुठली? क्रांती रेडकर. कांती रेडकर. यस यस यस, सगळ्यांची फेवरेट. आणि लास्ट वर्ड. ओके, फेथ. नाही, शब्द लक्षात येतोय मला, मी डायरेक्ट येस. नाव आठवण. विश्वास. विश्वास. आता आमचा एक मित्र अनिकेत विश्वासराव. अजून एक आहे त्याला. ठीक आहे, तू हे सांगितलंस, पण इथे मेन्शन होता श्रद्धा. मला टीम कडनं, म्हणजे जे फॅन्स आहेत त्यांच्याकडनं हे होतं की येस, निखिल को पूछना है. चलो गाईज, तुमचे काही प्रश्न असतील लवकर टाईप करा आणि निखिलला विचारा. निखिल, एक कमेंट आली आहे तुझ्यासाठी, मला ती वाचावीशी वाटतेय.
मला खरं सांगू का, मला काही दिसत नाहीये, कुठलीच ओके कमेंट थांब. काय तुला दिसत नाही मला. मी स्वतः दाखव. दिसतोय फक्त हा. आणि तुझा आवाज ऐकतो. ओके सो जाधव यम म्हणून एका लेडीची कमेंट आहे ती. त्यांनी असं लिहिलंय की तू सगळेच रोल छान करतोस निखिल. चॅलेंज थँक्यू. चॅलेंज नाटकात तू सगळ्यात जास्त आवडला होतास. ठाणे. माझी खूप आवडती भूमिका आहे. ओके. त्याच्या पुढेही आहे की ठाण्यात तुझ्यासोबत एक सेल्फी सुद्धा काढला होता तेव्हा, आणि त्यानंतर फुलवंती पाहिला. खरंच तुझा अभिमान थक्क करणारा होता. क्या बात आहे. थँक्यू सो मच. काय नाव आहे यांचं? यांचं आहे जाधव यम म्हणून त्यांची आयडिया आहे. जाधव मॅडम, थँक्यू सो मच. असेच माझ्या खरंच भूमिका आणि प्रेम आशीर्वाद देत. आहेच पब्लिकचं तुझ्यावरती खूप जीवापाड प्रेम आहे. त्यातलाच एक मी तुझा फॅन प्रशांत. सो आता हा एक लास्ट क्वेश्चन की पहिल्यांदा तू जेव्हा कॅमेरा समोर राहिला उभा तुझ्या आयुष्यात, तर तेव्हा भीती वाटली होती की तुझं जे स्वप्न होतं ते पूर्ण होतंय? काय हालचाल होती? भीती मुळात अजिबात वाटली नव्हती, कारण स्टेज फिअर हे स्टेजवर जेव्हा काम करायला लागलो बालनाट्यात तेव्हापासूनच निघून गेलो होतो. म्हणजे उलट आत्ता हल्ली ती थोडीशी धाकधूक मनात असते की भूमिका करताना, विंगेत एंट्री घेताना पहिल्या प्रयोगाला जी असतेच, बरोबर. पहिल्या प्रयोगाला की बाबा हे रंगभूमी मला सांभाळून घे अशी एक आपण प्रार्थना करतो, तर ती धाकधूक असतेच. पण त्यावेळेस जेव्हा मी पहिल्यांदा फेस केला तेव्हा अजिबात धाकधूक नव्हती, कारण वा. त्यावेळेस खऱ्या अर्थाने कॅमेरा माहीतच नव्हता ना. बरोबर. त्यावेळेस मी फक्त स्टेजवरती काम करणारे कलाकार कसा काम करेल अशा पद्धतीने मी काम करत होतो. आणि त्यावेळेस असं काही हे नव्हतं की बाबा हे असं. हळूहळू मी जसं कॅमेऱ्याच्या मागच्या पण काही भूमिका मी करायला लागलो, स्पॉट बॉय म्हणून काम करायला लागलो, प्रोडक्शनचं काम करायला लागलो, असिस्टंट म्हणून काम करायला लागलो, नंतर मी कॅमेरा शिकलो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी जाणून घेतल्या तेव्हा मला त्यातल्या गोष्टी सगळ्या कळायला लागल्या. आणि मग आता कॅमेऱ्यासमोर जाताना मी त्या गोष्टी फॉलो करतो. म्हणजे मी कुठेही अभिनयाचंही प्रशिक्षण घेतलं नाही, कशाचंही प्रशिक्षण घेतलेलं नाहीये, पण ह्या कॅमेऱ्याच्या मागच्या ह्या सगळ्या भूमिका मी केल्या आहेत. त्या पण जवळून हे माध्यम मला कळायला लागलं. आणि आता असं भीती अशी नाहीये, पण एखादी भूमिका साकारताना स्वतःवरती विश्वास ठेवून ती साकारत असतो. भीती नसते कशाची. आणि आता एक कमेंट मला दिसतीये नेमकी, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ समर्थ आहे. नावही आलंय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ती माझे गुरु आहेत ते. त्यामुळे सगळे क्षेत्रात मी गॉडफादर नाही, माझे गॉड आणि हेच आहेत गॉड, आणि हेच माझे गॉडफादर आहेत स्वामी. क्या बात आहे. त्या जाधव मॅडमचा मेसेज आलाय की माझं नाव मयुरी आहे, मयुरी जाधव. मयुरी जाधव, थँक्यू सो मच. थँक्यू. सो निखिल, आता तुला लहानपणापासून आवड होती अभिनय क्षेत्राची, पण ज्यांना अभिनयात काम करायचं आहे, ज्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचंय, त्यांच्यासाठी एक मेसेज काय देशील तू? मनापासून काम करा. मी जितका वेळ दिला कदाचित तितका वेळ हल्लीची मुलं देतीलच असं नाही. मी स्वतःला इतका वेळ दिला की मी ह्या माध्यमातल्या सगळ्या गोष्टी शिकलो. कॅमेऱ्याच्या मागच्या गोष्टी, जसं मी कपडे कट केले, मी असिस्ट केलं, मी स्पॉट केलं. आता प्रत्येकाला तितकं शक्य नाही, पण आता अशी अनेक इन्स्टिट्यूट आहेत जिथे अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं. तिथे जा, तिथे शिका. कॉलेजमधून, शाळांमधून, एकांकिका स्पर्धांमधून काम करा, शिका. सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे शिका ते माध्यम काय आहे
कुठलाही माध्यम करताना आता मला जर सांगितलं की अरे टीव्ही दुरुस्त कर, तर मला ते जमणार आहे का? नाही जमणार. पण मी जर शिकलो तर मला नक्कीच जमेल ना ते. त्यामुळे अभिनय हे असं क्षेत्र आहे की तिथे सुद्धा शिकण्याची गरज आहे. कारण तो एक प्रकारचा ती कला आहे, ती आत्मसात करणं ही फार महत्वाचं आहे. त्यामुळे शिका, त्यातली माहिती घ्या आणि मग काम करा. येस येस, थँक्यू. डोळ्यासमोर ठेवा. रील मध्ये वगैरे आपण दुसऱ्याच्या आवाजावर काहीतरी काम केलं म्हणजे आपल्याला अभिनय आला असं नाही. बरोबर. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. आणि स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट बद्दल आमच्या टीमसाठी एखादा मेसेज. कुठल्याही टीमला कुठून तरी सुरुवात करायची असते. बरोबर. आणि ह्या मनोरंजन क्षेत्रात खूप छान पद्धतीने तुमची सुरुवात झाली आहे. आणि मला अनेक असंख्य लाखो फॉलोअर्स असलेल्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा माझा हा इंटरव्ह्यू करता आला असता, पण मी ते टाळलं. बरोबर. तुमच्याकडून विचारणा झाल्यानंतर मी तुम्हाला होकार दिला, कारण मनापासून तुम्ही करताय. तुम्हाला मी फॉलो करतोय, तुमचं पेज फॉलो करतोय, त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. आणि असाच प्रामाणिक प्रयत्न करत राहा, तो तुमचा व्यवसाय सुद्धा होऊ शकतो सगळ्या गोष्टी. पण छान पद्धतीने कलाकारांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, फॉलोअर्स पर्यंत पोहोचा आणि प्रामाणिकपणे पोहोचा. अशा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू निखिल सो मच. आणि तुला सुद्धा शुभेच्छा माझ्याकडून. येस येस, थँक्यू थँक्यू. कारण माझी पहिलीच भेट आहे व्हर्च्युअली. हा, आपली भेट जरी झाली नसली तरी सुद्धा खूप छान पद्धतीने तू समोरच्याला व्यक्त करायला भाग पाडतोयस आणि छान इंटरॅक्शन करतोयस. मला आता तू दिसत नाहीस खऱ्या अर्थाने, ऍब्सोल्युटली मला स्क्रीनवर तू दिसत नाहीयेस, पण खूप छान पद्धतीने तू इंटरॅक्ट करतोयस, त्यामुळे तुझं विशेष कौतुक. आज मला आरजे असल्याचं प्राऊड फील होतोय, कारण ज्यावेळी आम्हाला लिस्नर्सचे कॉल होता त्यावेळी आम्ही एकमेकांना ओळखत नाही, दिसत नाही, पण तरी सुद्धा जे इंटरॅक्शन होतं, जे प्रेम मिळतं ना, आज मला त्याची तू आठवण करून दिली आहेस. सो निखिल, थँक्यू सो मच. हो, आणि छान आवाज आहे तुझा, आवाजाचा पोत खूप छान आहे. तो जप, त्याच्यात अजून सुधारणा कर, अजून त्याच्यात काय तुला डेव्हलप करता येते का, तो अभ्यास कर. छान पद्धती. थँक्यू थँक्यू. सो निखिल, थँक्यू सो मच तुझा एवढा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. आणि आय होप आता लवकरच आपण ऍक्च्युअल मध्ये सुद्धा भेटूयात. तुझ्यासोबत शूट करायला मला नक्की आवडेल. सो गाईज, आमच्या व्ह्युअर्सला, लिसनर्सला थँक्यू सो मच. आणि निखिल, सगळेजण तुला हाय म्हणता, एकदा हाय म्हण सगळ्यांना. हाय सगळ्या लिसनर्सला, सगळ्या फॉलोअर्सना आणि सगळ्या माझ्या प्रेक्षकांना, चाहत्यांना, तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. फुलवंती पहा. अनेक सध्या खूप छान मराठी सिनेमे सध्या प्रदर्शित झालेत, ते सगळे मराठी सिनेमे बघा. कारण आपण जर मराठी प्रेक्षकांनी मराठी कलाकृतीला जर दाद दिली नाही तर मग काहीच उपयोग नाही. कारण मग ही रड कायम असतं की चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. तर ती आली आहे. अनेक चांगले दर्जेदार चित्रपट सध्या प्रदर्शित झालेत आणि ते पहा. तुम्हाला जो आवडेल तो सिनेमा पहा. प्रत्येकाची एक आवड असते, तर त्या धाटणीचा तुमच्या आवडीचा सिनेमा पहा, पण मराठी सिनेमा पहा. नाही, खरंच फुलवंती बघण्यासारखं आहे. आय थिंक 2 दिवसांपूर्वीचीच एक गोष्ट निखिल, प्राजक्ता छत्रपती संभाजीनगरला आलेली. फ्रोझन मॉल इथे आमच्या दोघांची भेट झाली. ज्यावेळी ती आली तर वाटलं यार बायजा नाहीये तिच्यासोबत, ती फुलवंती अपूर्ण वाटतेय कुठेतरी. सो आय होप यार की तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये भेटायचंय. खास प्राजक्ताची आणि माझी आता ही 3ऱ्यांदा भेट झाली होती, बट आता आवर्जून मी तुला भेटणार आहे. तुला भेटण्यासाठी त्या दिवशी औरंगाबादवरून अनेक फोन आले की अरे तू नव्हतास. बरोबर. मी म्हटलं फुलवंती
अपूर्ण होती. हो, मला बरेच जणांचे फोन सुद्धा आले. ती निवेदिका निकिता तिचाही फोन आला मला. वा, हवा होता अ, पण ठीक आहे. तिथे निवेदन करत होती निकिता मांजरमकर. येस येस येस, त्यांनी आठवण काढली. मी पूर्ण शो होईपर्यंत तिथे होतो. मग प्राजक्ताला सी ऑफ केला आम्ही, पण ठीक आहे, ती खंत मनात आहे की निखिल नव्हता तिथे त्या दिवशी. मी तिला तू जिथे जाशील तिथे सुखी राहायचा आशीर्वाद दिलाय. अरे शास्त्री भवन बरोबर तुझ्या सोबत आहे, तू जा. नाही, खरंच थँक्यू सो मच. आणि निखिल, तुझा वेळ दिल्याबद्दल नक्कीच आपण लवकरच भेटूयात. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला मनापासून शुभेच्छा. येस, खूप छान आणि खूप वेगळ्या धाटणीचे सिनेमे मी भविष्यात करतोय. आणि अर्थात एक भूमिका साकारल्यानंतर पुन्हा ती नाही, त्यामुळे परत बायजा सारखी भूमिका तुम्हाला याच्या पुढे मी साकारताना दिसणार नाही. त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका काहीतरी मी साकारताना दिसणार आहे. आणि खूप छान अशी एक लगेचच मी ज्याच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे दिवाळीनंतर, त्यामुळे ती पण भूमिका तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचेही पार्ट येत राहणार आहेत, फर्स्ट पार्ट, सेकंड, त्यामुळे ते सुद्धा आणखीन जास्त आनंदाची गोष्ट आहे. तुमचं म्हणणं आहे की रेडी राहा, तुम्हाला अजूनही अप्रतिम भूमिका बघायला मिळणार आहे, बरोबर? आणि ती सुद्धा, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे ते सुद्धा. आणि तो वेगळा जॉनर आहे, वेगळ्या पद्धतीने एक ऍडव्हेंचरस अशी फिल्म ती असणार. त्यामुळे त्याची तयारी सुरू आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा तयार राहा ती पाहायला. अर्थात ती प्रदर्शित व्हायला वेळ लागणार आहे, ती पुढच्या दिवाळीपर्यंत प्रदर्शित होईल, कारण ती प्रोसेस असते शूटिंगची. पण मी पण रेडी आहे त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. नक्कीच. चल, थँक्यू सो मच. सो गाईज, टाटा, बाय बाय. निखिल, say bye-bye to our family. Thank you. Yeah. Thank you.